स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या आधी मुंबईमध्ये पुन्हा एकदा भाजपने ठाकरेला मोठा धक्का दिलेला आहे। ठाकरे गटाचे 2 माजी नगरसेवक जे आहेत त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे। ईश्वर तायडे त्याचबरोबर आकांक्षा शेट्टे या दोघांनी देखील या ठिकाणी पक्षप्रवेश केले आहेत। नेमकं काय कारण आहे ठाकरे गटातनं भाजपमध्ये यायचं आपण हेच जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत ईश्वर तायडे जे आहेत। काय सांगाल, आपण ठाकरे गटात होतात, काय नेमकं कारण आहे भाजपमध्ये येण्यासाठी? भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व, जे देशाचं नेतृत्व आहे नरेंद्र मोदीजी साहेब, या महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मुंबईचे अध्यक्ष आशिषजी शेलार ज्या पद्धतीने मुंबईचा विकास करतायत आणि विभागाचा विकास करायचा असेल तर तुम्हाला सत्तेमध्ये राहून विकास करता येतो, निधी भेटतो, लोकांची कामं होतात। केवळ हातावर हात ठेवून सनी काम होणार नाही, हा विचार डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीचं काम विभागामध्ये व्हावं आणि आपला कार्यकर्ता, सर्वसामान्य कार्यकर्ता हा सत्तेचा एक भाग व्हावा, हा विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही प्रवेश केलेला आहे। भाजपमध्ये ज्या पद्धतीने नगरसेवक जातात ते किंवा ठाकरे गटाचे मोठमोठे नेते जातात ते काय सांगाल, हा एक मिशन आहे का खरंच उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व नसल्याची माहिती मिळते? नेतृत्व नाही असं मी म्हणणार नाही, फक्त मी तुम्हाला सांगितलं की कार्यकर्त्याला विश्वास वाटत नाही आज की आपण या पक्षामध्ये राहून हे करून आपल्या विभागाचा विकास करू शकतो, मुंबईचा विकास करू शकतो। ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे त्यांच्या इच्छा आकांक्षा आपल्याला जर पूर्ण करायच्या असेल तर आपल्याला सत्तेची जोड लागते, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। तुम्ही पक्षात पक्षप्रवेश करायच्या आधी ठाकरे गटातील कुठले पदाधिकारी त्यांच्याशी काय चर्चा झालेली आहे आणि काय मूळ कारण? काही चर्चा नाही। काय जबाबदारी तुमच्यावरती देण्यात आली? बघू आता भविष्यामध्ये काय आशिषजी शेलार काय जबाबदारी देतात। पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये ज्या पद्धतीने दलित समाज असेल हा मोठ्या प्रमाणात कुठेतरी भाजपच्या विरोधात होता, काय नेमकी भूमिका असणार एक दलित नेते म्हणून? असं नाही, असं परसेप्शन तयार केलेलं गेलं आहे। तुम्ही जर बघितलं मुंबई महाराष्ट्रात मॅक्झिमम ज्या SC ST सीट आहे ह्या भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या विधानसभेच्या, ज्या खासदारकीच्या ज्या आरक्षित सीट आहे त्यासुद्धा भारतीय जनता पक्षाने सर्वात जास्त जिंकलेला आहे। हा एक परसेप्शन तयार करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे। म्हणून मी सांगितलं ना की बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे भाजपाच्या कार्यकाळात होते। संविधान दिन कोणी सुरू केला? या देशाचे नरेंद्र मोदी साहेब यांनी संविधान दिन संसदेमध्ये चालू केला, संसदेवर संविधानावर डिबेट घडून आणली आणि त्यातल्या त्यात बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं लंडनमधलं घर हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळातच झालेलं आहे। आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की जो हा समाज, बहुजन समाज या विचारामध्ये असतो की काही लोक त्यांना म्हणतात की भाजप हा वेगळा पक्ष आहे, तुम्हाला मनामध्ये घेत नाही। त्यांना बहुजन समाजाला, आंबेडकरी समाजाला, शिवशाहू फुले आंबेडकरी समाजाला ह्या सत्तेचा एक वाटा करण्याकरता माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता प्रयत्न करणार। काय सांगाल, आत्तापर्यंत मुंबई महानगरपालिकेवरती ठाकरे यांची शिवसेनेचं अस्तित्व होतं, या येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काय चित्र असेल? महायुतीचे चित्र असेल। ताई, तुम्ही देखील आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे, काय नेमकं कारण आहे? कारण हेच की संवाद नाही त्या पक्षात आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विकास कामाच्या ह्याने प्रभावित होऊन हा पाऊल घेतला आहे जनतेच्या। या ठिकाणी काय तुम्हाला कुठलं पद वगैरे दिलेलं आहे, काय नेमकं या ठिकाणी याचं मूळ कारण? नाही, पद वगैरे काही नाही सध्या, फक्त आणि फक्त आमच्या जनतेच्या विकासासाठी आम्ही प्रवेश केला। दुसरीकडे पाहायला गेलं तर शिवसेनेचे 2 गट पडलेले आहेत। एकनाथ शिंदे यांची देखील शिवसेनेकडनं तुम्हाला कुठंतरी आमच्या पक्षात या अशा प्रकारचं म्हटलं जात होतं, त्या ठिकाणी आपण गेले नाही, काय नेमकं कारण फक्त आपले फडणवीस साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वाने आणि त्यांच्या प्रभावित होऊनच केला। तुमचा काय विश्वास आहे या पालिका निवडणुकीमध्ये, काय चित्र असणार आहे? नो कमेंट्स। एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर आपण पाहिलं गेलं तर भाजप ही या ठिकाणी जे आहेत ते ठाकरे गटामधनं अनेक माजी नगरसेवक जे आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करून घेत असल्याने कुठेतरी मुंबई महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा भाजपची सत्ता येते की काय असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव